कृष्णा नदीकाठच्या लोकांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे. आत्ता रात्रीचे 11:09 झालेली आहेत. मी मगाशी एक 4 ते 5 तासांपूर्वी एक व्हिडिओ पोस्ट केला होता, ज्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की 5 वाजता धरणाचे 2 फुटांनी दरवाजे उघडले जाणार आहेत आणि पाण्याचा प्रवाह हा नदीमध्ये सोडण्यात येणार आहे. पण आता एक लेटेस्ट अपडेट आपल्याला अशी मिळालेली आहे की कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे आणि पाण्याची आवक जी आहे ती कोयना धरणामध्ये ही वाढलेली आहे. आणि खबरदारी घेता प्रशासनानं आज रात्री 12 वाजता कोयना धरणाचे जे 6 वक्र दरवाजे आहेत ते 3 फुटांवरून आता थेट 4 फुटांवरती उचलणार आहेत आणि 22,470 इतका क्युसेकनं पाण्याचा विसर्ग हा कोयना धरणातून कोयना नदी पात्रात करण्यात येणार आहे. सध्या देखील घाबरण्याची कुठलीही गरज नाही आहे. पायथा विद्युत गृहातून देखील पाणी सोडण्यात येतं आहे, त्यामुळं टोटल डिस्चार्ज हा 23,250 क्युसेक इतका असेल कोयनेत. तरी आपल्याला थोडीशी काळजी आपण घ्यायची आहे खबरदारी म्हणून, कारण आता नदीला 23,000 क्युसेकनं पाणी येणार म्हणजे थोडासा प्रवाह जास्त असणार आहे. त्यामुळं तुम्ही नदीच्या काठी जर का राहत असाल किंवा ज्या काही तुमच्या बाकीच्या दैनंदिन गोष्टी ॲक्टिव्हिटीज असतात त्या थोड्याशा खबरदारी घेऊन तुम्ही करा. बाकी पुराचा संभाव्य धोका काही नाही आहे, घाबरण्यासारखं काही गरज नाही. अशीच माहिती मी तुमच्यापर्यंत घेऊन येत राहीन. आपल्या पेजला नक्की फॉलो करा.